आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज. 20 रुपयांच्या उधारीवरून मित्राचा जीव घेण्याचा प्रयत्न, आरोपीला लातूरमधून अटक. पुणे शहरालगत असलेल्या पिंपरी चिंचवड परिसरात केवळ 20 रुपयांच्या उधारीवरून दोन जिवलग मित्रांमध्ये झालेल्या वादाचे गंभीर स्वरूप धारण केले. रागाच्या भरात एका मित्राने दुसऱ्याच्या गळ्यावर तीक्ष्ण वस्तूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील आरोपी पोलिसांनी लातूर शहरातून अटक केली आहे. नेमकी घटना काय? तर पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जखमी व्यक्तीचे नाव रवींद्र ज्ञानेश्वर गायकवाड असून आरोपीचे नाव सत्यजित उर्फ सोन्या कांबळे असे आहे. दोघेही जिवलग मित्र होते. बुधवारी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास 20 रुपयांच्या उधारीच्या कारणावरून त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. माझे 20 रुपये अजून दिले नाहीस या कारणावरून सुरू झालेला वाद उग्र बनला. संतापाच्या भरात सत्यजितने रवींद्रच्या गळ्यावर तीक्ष्ण वस्तूने वार केला. या हल्ल्यात रवींद्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. हल्ल्यानंतर आरोपी पसार झाला होता. पोलिसांनी विशेष पथक तयार करून शोधमोहीम सुरू केली आणि काही तासातच आरोपीला लातूर येथून अटक करण्यात यश आले. तर पुढील तपास सुरू असून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. दोघांची घट्ट मैत्री सर्वश्रुत होती. अत्यंत किरकोळ कारणावरून झालेल्या या हिंसक घटनेमुळे परिसरात भीती आणि आश्चर्य व्यक्त केले जात आहे. लहान कारणांवरून वाढणारी हिंसक प्रवृत्ती ही समाजासाठी गंभीर बाब असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे. प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, पिंपरी, पुणे.